मंडळी, जिओनं काल परवाच 100 रुपयाचा रिचार्ज प्लॅन हा ऑन एअर केलाय. हो, ही बातमी खरी आहे. तुम्ही सगळीकडे सोशल मीडियावरती वगैरे बघत असाल. ही बातमी ऍक्च्युली खरी आहे की जिओनं 100 रुपयाचा रिचार्ज प्लॅन काढलाय. पण याच्या मागे खूप मोठा स्कॅम आहे असं मला वाटतंय. या व्हिडिओमध्ये त्याचीच पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी सर्वेश कुरेन, तुम्ही बघताय शब्दवेडे. मंडळी, तुम्हाला माहिती असेल की जिओ आणि हॉटस्टार यांचं मर्जिंग झालंय. पण त्याच्या मागचा इतिहास काय आहे तर आपल्याला माहिती आहे की जिओ सिनेमा नावाचं एक ऍप्लिकेशन होतं. माहिती आहे तुम्हाला? आपण जिओ सिनेमावरती आपण बिग बॉस वगैरे बघायचो, आठवतंय का? जिओ सिनेमा. जर तुम्ही आता नेटवरती जाऊन जिओ सिनेमा सर्च केला तर काय येतो बघा जरा. जिओ सिनेमा पूर्णपणे शट डाऊन केलेला आहे. जिओ हॉटस्टारचा अर्थ काय तर जिओ सिनेमा नावाचं दुकान बंद केलंय आणि तेच त्यातला सगळा डाटा, त्यातलं सगळं मटेरियल जिओ हॉटस्टार मध्ये कन्वर्ट करून, म्हणजे जुनं जे डिझनी हॉटस्टार होतं ते आणि जिओ सिनेमाचा डाटा हा एकत्रित करून कंबाईन करून जिओ हॉटस्टार नावाचं नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केले. आता मी येतो 100 रुपयाच्या रिचार्ज वरती. हो, ऍक्च्युली 100 रुपयाचा नवा रिचार्ज प्लॅन हा जिओनं सुरू केलाय. पण हा रिचार्ज प्लॅन नेमका कसा आहे? 3 महिन्यासाठी आहे. हो, 90 दिवसासाठी फक्त 100 रुपयामध्ये रिचार्ज. हे ऐकून आपल्याला भारी वाटतं ना, ते पुराणे दिन जरा आठवतात ना. पण याच्या मागे मोठा स्कॅम असा आहे की तुम्हाला 3 महिन्यासाठी म्हणजे 90 दिवसासाठी कॉलिंग वगैरे काय येणार नाहीये. म्हणजे बेस प्लॅन जो असतो, आपण महिन्याला जो मारतो, कोण 250चा मारतो पर डे, 1.5 GB 2 GB, कोण 200चा मारतो, कोण 350चा मारतो, कोणाला जास्त डेटा पाहिजे असतो जास्त मारतो, तसा बेस प्लॅन हा सेपरेट मारावाच लागणार आहे. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका की 100 रुपयाचा रिचार्ज केला एकदा घरातल्या मोबाईलवरती तर 3 महिने बघायचं काम नाही. तुम्हाला बेस प्लॅन हा करावाच लागणार आहे. ते सोडून 100 रुपयाचा रिचार्ज प्लॅन करायला लागणार आहे. आता त्याच्या मागे एक स्टोरी आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये मिळणार काय काय तर 100 रुपयाच्या रिचार्ज प्लॅन मध्ये 90 दिवसांसाठी तो प्लॅन ऍक्टिव्हेट राहणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती. 5 GB डाटा तुम्हाला वन टाइम मिळणार आहे. वन टाइम म्हणजे काय तर एकदा 5 GB डाटा तुम्हाला दिलं की 90 दिवसामध्ये ते तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरायचं. ते बाकीचं काय सांगायचं नाही. त्यानंतर जिओ हॉटस्टारची मेंबरशिप म्हणजे सबस्क्रिप्शन जे आहे ते 90 दिवसासाठी तुम्हाला त्या पॅकेजमध्ये 100 रुपयाच्या प्लॅनमध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे आता सध्या सगळ्यात जास्त सांगून या प्लॅनला सेल केलं जाते ते म्हणजे IPL बघायला मिळणार आहे. म्हणजे काय, जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन असल्याशिवाय IPL बघता येणार नाही हे त्यांना सांगायचं. म्हणून 100 रुपये तुम्ही खर्च करा, हा प्लॅन घ्या आणि तुम्हाला 90 दिवसासाठी बाबा हे IPL वगैरे सगळं बघायला मिळेल. पण माझं तुम्ही जर ऐकला किंवा मी जर तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर हा प्लॅन पूर्णपणे स्कॅम आहे. स्कॅम काय तुम्हाला सांगतो. एखादा OTT प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यावरती एखादा कंटेंट आपल्याला बघायचं असेल. ऑब्व्हियसली इंडियन कंटेंट भरपूर आहे जिओ हॉटस्टार वरती आणि म्हणजे ऑलरेडी हॉटस्टार वरती होताच आणि त्यानंतर जिओ सिनेमा मधला जो कंटेंट आहे तो देखील त्याच्यामध्ये मर्ज झालाय. त्यामुळे एखादा जर कंटेंट बघायचा असेल तर त्यासाठी त्या प्लॅटफॉर्मची फी आपल्याला देणं भाग पडतं. मग आपल्याकडे भरपूर आहेत, Amazon प्राईम आहे, नेटफ्लिक्स आहे किंवा आता ते जिओ सिनेमामधून जिओ हॉटस्टार झाले हे आहे. पण हा प्लॅन का फ्लॉप वाटतो मला? कारण हा प्लॅन ऍड दाखवणारा प्लॅन आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपये जरी खर्च करून हा प्लॅन घेतला तरी देखील तुम्हाला ऍड्स बघायला लागणार. तर तुम्ही म्हणाल, भाऊ काय विषय, ऍड बघितलं एवढी मोठी गोष्ट कुठं आहे? त्या ऍड स्किपेबल नसतात आणि कधी कधी त्या ऍड 1-1 मिनिटाचे असतात आणि कधी कधी त्या ऍड लागोपाठ 2 ते 3 असतात. आता तुम्ही एखादा मूवी बघायला लागलाय, 3 तासाचा मूवी आहे. 3 तासाच्या मूवीमध्ये कमीत कमी 22 ऍड बघायला लागणार आहेत. तुम्ही विचार करा, जर तुम्ही पैसे पे करून जर एखादा कंटेंट बघण्यासाठी सबस्क्रिप्शन घेतलाय आणि तुम्हाला असं जर 22 ऍड ज्या स्किपेबलही नाही आहेत, ज्या 1-1 मिनिटाच्या आहेत, ज्या कधी कधी 2-2, 3-3, 4-4 मिनिटानंतर लगेच लागतात, तो फ्लो जो कट होतो आपला कंटेंट बघण्याचा किंवा आपलं मनोरंजन सुरू आहे, एंटरटेनिंग सुरू आहे आणि अचानक मध्ये जो फ्लो कट होतो तो भरपूर खराब असतो. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला 100 रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर देखील जिओ हॉटस्टार वरती ऍडव्हर्टाइजमेंट बघाव्या लागणार आहेत. त्यामुळं हा प्लॅन पूर्णपणे स्कॅम वाटतो मला. जिओ सिनेमा बंद करायची गरज नव्हती ऍक्च्युली, मला असं वाटतं. कारण जिओ सिनेमाचा एक वेगळा फॅन बेस होता, त्याच्यावरती बिग बॉस लागायचं, त्याच्यावरती वेगवेगळे रियालिटी शोज लागायचे. पण हॉटस्टारमध्ये मर्ज झाल्यापासून अजून एक गोष्ट मोठी होती की बाबा त्या प्लॅनमध्ये जिओ सिनेमाचा जो प्लॅन होता तो प्लॅन आपल्याला कधी मारावा लागत नव्हता. तो आपल्या नॉर्मल प्लॅन मधून ऑटोमॅटिक पैसे थोडेसे कट होऊन तो ऑटोमॅटिक जिओ सिनेमाचा प्लॅन ऑटोमॅटिक व्हायचा. पण तिथं असं नाहीये. आता काय केलंय त्यांनी की 100 रुपये तुम्ही एक्स्ट्रा द्यायला पाहिजे तरच तुम्हाला तो जिओ हॉटस्टारचा प्लॅन बघायला मिळणार आहे. जिओवाल्यांच्या बद्दल अजून एक मला एक गोष्ट म्हणायची आहे. तुम्हाला माहिती आहे रिसेंटली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच झाली, आपली इंडिया ती मॅच जिंकली, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे. त्यावेळी विराट कोहलीचा इंटरव्ह्यू सुरू होता आणि तिथं आपल्याला टोटल वॉचिंग 140 करोड दिसली, 90 करोड दिसली.
90 करोड टोटल व्ह्यूज किंवा टोटल वॉचिंग त्याच्यामध्ये दाखवत होतं. ऑब्व्हियसली जगभरातली लोक बघत असतील, पण इंडियातली लोक किती बघत होती? हा जर अभ्यास केला तर मी एक छान व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये दाखवलं होतं की आपल्या इंडियाची जनता जी आहे ती 140 करोड आहे, बरोबर आहे. त्याच्यातली नेट यूज करणारी जनता किती आहे तर ती 90 करोड आहे. मग 90 करोड आकडा म्हटलं 90 करोडच्या 90 करोड लोक मॅच बघत होती? नाही. त्यात पण जिओ हॉटस्टार एक ट्रिक यूज करतं, ते कॉन्करर नंबर दाखवत नाही. कॉन्करर नंबर म्हणजे काय? पर पर्सनचा नंबर जो असतो ते नाही दाखवत, तर ते टोटल व्ह्यूजचा नंबर दाखवतं. म्हणजे काय, जर समजा मी मॅच बघतोय ती किंवा ती मॅच बघत होतो आणि मी 10 वेळा काहीतरी कामानिमित्त 10 वेळा बॅक येऊन 10 वेळा आत गेलो, तर माझं 10 व्ह्यू त्यामध्ये काउंट करतं आणि त्याप्रमाणे ते टोटल 90 करोड व्ह्यू त्याच्यामध्ये शो करत होते. हे बेसिकली मला असं वाटतं की जर सोशल मीडिया किंवा हे कंटेंट म्हणजे बघायचं जर असेल किंवा एखादा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला चूज करायचा असेल तर सध्या देखील नेटफ्लिक्स बाप आहे, हे समजून घ्या. 150 रुपयाचा प्लॅन असतो, माहिती आहे मला. 150 रुपये थोडंसं तुम्हाला महाग वाटेल या प्लॅनच्या कंपॅरिझन मध्ये. या प्लॅन मध्ये आहे काय मला सांगा? ह्या प्लॅन मध्ये काही नाही आहे. नेटफ्लिक्स सारखं जर प्लॅटफॉर्म वरती जगातले सगळ्यात भारी भारी कंटेंट, इंडियातले सगळ्यात भारी भारी कंटेंट विदाऊट ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या प्लॅन मध्ये. आणि हेच असतं की आपल्याला ऍड बघायला नकोत म्हणून आपण पैसे पे करतो. पण जर हे असं 100 रुपयाचा प्लॅन उगाच काहीतरी हवा करून 100 रुपयाचा प्लॅन 100 रुपयाचा प्लॅन म्हणून जर त्यांनी करत असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट बघायला लागत नसतील तर मग त्याचा काय अर्थ नाही असं मला वाटतं. बाकी व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही हा रिचार्ज करशील का? किंवा जिओ कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या गरिबांचा पैसा तिथं वाया चालला असं तुम्हाला वाटतं का? ते देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओज तर बघताय, लाईक करा. भरपूर लोक व्हिडिओ बघायला लागलाय पण सबस्क्राईब करायला विसरायला लागलाय. त्यामुळे मराठमोळं हक्काचं चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.